मराठा समाजाला या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। असं असताना सुद्धा जरंगे पाटील जे आहेत ते कुणबी म्हणून मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी ठाम आहेत। त्याचप्रमाणे सगळे सोयरे संदर्भातला अध्यादेश काढावा या भूमिकेसाठी सुद्धा जरंगे पाटील या ठिकाणी ठाम असलेले पाहायला मिळतात। या नेमक्या भूमिकेसंदर्भात कोकणातल्या मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा बांधव आहेत। सर, काय सांगाल, जरंगे पाटीलची जी भूमिका आहे त्याबद्दल कोकणातल्या मराठा समाजाचं नेमकं काय म्हणणं असेल? कोकणाची भूमिका प्रथमपासून अशीच होती की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आणि कुठच्याही इतर गटातून ओबीसीतून आम्हाला त्यांचा वाटा काढून आम्हाला आरक्षण नको होतं आणि तेच ह्या गव्हर्नमेंट सरकारने मराठा म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। आणि जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल आम्ही आता इथे काही बोलू शकत नाही, कारण त्यांचे विचार वेगळे होते आणि आमच्या कोकणातले आणि बऱ्याचशा मराठ्यांचे विचार आमच्यासारखे एकमत होतं। कुणबी म्हणून आरक्षण मिळावं म्हणून आजही जरंगे पाटील जे आहेत ते मतावरती ठाम असलेले पाहायला मिळतात। त्यांच्या आंदोलनात तुमचा विरोध नाही, मात्र तुमची मागणी ठाम असणार आहे का की मराठी म्हणून आरक्षण मिळावं ते मिळालेलं आहे? मुळात गेली 40 वर्ष मराठा समाजाची अशीच मागणी होती की निव्वळ मराठा म्हणून आपल्याला आरक्षण मिळावं। हा मुद्दा साधारण 6-7 महिन्यापूर्वी आला। हा कसा आला, काय त्याच्यामागे राजकारण आहे काय ते त्यांना माहिती। त्याच्यासाठी आम्ही कोकणाची म्हणून एक वेगळी भूमिका मांडली होती की मराठा म्हणूनच आपल्याला गेली जी 40 वर्षाची मागणी आहे त्याचप्रमाणे आपल्याला आरक्षण मिळावं। तर आमचा त्यांच्या आंदोलनाला विरोध नव्हता आणि आजही नाही, परंतु जे मराठा म्हणून आरक्षण मिळालंय आणि जे मराठा आहेत त्यांना आज आनंद झालेला आहे, तो साजरा करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यांची भूमिका आजही जरी ती ठाम असली तरी त्यांच्या मागे काहीतरी राजकारण असावं असा आम्हाला संशय येतोय आणि कुठेतरी ओबीसी आणि मराठा समाज याच्यात वाद लावायचे ह्याच्या मागचं असं षडयंत्र आम्हाला तरी असं दिसतंय। तर त्यांनी ह्या आता उद्योग थांबवावेत आणि मराठा म्हणून जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते सर्वांनी एकमतानं घ्यावं। नाही, मराठा आहेतच पण ते कुणबी लावायचं नाही लावायचं आणि ज्याला वैयक्तिक वाटत असेल तो लावेल। सर, तुमची काय भूमिका असेल? काय जरंगे पाटीलच्या मताशी नेमकं कोकणवासी सहमत नाहीत का? जरांगेच्या मताशी कोकणातील समस्त मराठा सहमत निश्चित नाही। कोकणातील मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून नव्हे तर पूर्ण मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी कोकणातील समस्त मराठ्यांची इच्छा होती। ती इच्छा काल मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि सर्व मंत्रिमंडळाने मान्य केली। हे निश्चित कौतुकास्पद आहेत आणि त्यांच्या आम्ही आभारी आहोत। परंतु जरांगेने जे आंदोलन सुरू ठेवले आहे ते कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये संघर्ष व्हावा का अशी शंका यायला लागलेली आहे। त्यामुळे जरांगेने जे आंदोलन सुरू ठेवले तर आमचं असं स्पष्ट मत आहे की जरांगेने सध्याचं आंदोलन थांबवावं। हे सगळं आरक्षण मिळाल्यानंतर पाहिजे तर त्यांनी वेगळं आंदोलन सुरू करावं, परंतु त्यांनी सरसकट आम्हा मराठ्यांना याच्यात ओढू नये आणि आम्ही त्याच्यात ओढले जाऊ नये। त्यामुळे जे जरांगेने आंदोलन सुरू केले ते त्यांनी सुरू तसंच ठेवावं। त्यांना आमचा कोणताही विरोध नसणार नाही आणि त्याला यश आले तर त्यात आम्हाला आनंद आहे। परंतु जे 10% संपूर्ण फक्त मराठ्यांसाठी जे आंदोलन मिळाले ते निश्चित फायदेशीर आहे। या आंदोलनाचा शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुणांना फायदा होणार आहे आणि तो निश्चित कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे। सगळे सोयऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षणाची मागणी जरंगे पाटील करतायत, काय भूमिका असेल? नाही, त्यांच्या या मागणीशी आम्ही सहमत नाही। आम्हाला मराठा म्हणून जे आरक्षण पाहिजे होतं कोकणवासियांना तर ते मिळालेलंच आहे असं आम्ही समजतो आणि ते सुप्रीम कोर्टात पण नक्की पक्का होईल। तर जरांगेंची जी काय भूमिका आहे ते ती चालू ठेवतील, पण आम्हाला 10% आरक्षण मिळालं आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत। कोणत्याही प्रकारचं आमचं त्याबद्दल तक्रार नाही। आम्ही परत एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आभार मानतो आणि आम्ही आजचा जल्लोष केलेला आहे। तर याच्यापुढे आमची दुसरी त्यांच्या भूमिकेशी जरांगे पाटलांच्या भूमिकेशी कोणीही सहमत नाही आहे। त्याने आंदोलन थांबवावं। नक्की जरंगे पाटील यांनी आंदोलन थांबवावं अशी भूमिका या ठिकाणी मराठा समाजाने घेतलेली पाहायला मिळते आहे। वेगळं आंदोलन या ठिकाणी सुरू करून वेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातलं आंदोलन त्यांनी सुरू करावं अशीच भूमिका कोकणातल्या मराठा समाजाने मांडलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।